नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 1000 प्रश्न आपण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे H.J. कनिया. स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश H.J. कनिया. पुढील प्रश्न पहा, जागतिक योग दिन कधी असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 21 जून. जागतिक योग दिन 21 जून. पुढील प्रश्न पहा, गोपाळ गणेश आगरकर यांचे सहकारी डॅश डॅश हे होते. कोण होते? तर योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. गोपाळ गणेश आगरकर यांचे सहकारी बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक हे होते. कृष्णा नदीचा उगम डॅश डॅश या ठिकाणी होतो. योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी होतो. तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख. योग्य उत्तर आहे ताम्रपट. लक्षात ठेवा, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख याला काय म्हणतात? ताम्रपट म्हणतात. विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली. पुढे पहा, प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. एकच प्याला हे नाटक आहे, हे कोणी लिहिलं? राम गणेश गडकरी यांनी. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे लिऑन. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय लिऑन या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे राजगड. पुढे पहा, हा बचेंगे तो और भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते? हा बचेंगे तो और भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे दत्ताजी शिंदे. दत्ताजी शिंदे. पुढे पहा, गोदावरी या नदीला डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे दक्षिण गंगा, दुसरा पर्याय रुद्ध गंगा, तिसरा पर्याय 1 व 2 दोन्ही आणि चौथा पर्याय आहे पूर्णा. योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय 1 व 2 दोन्हीही. पहा, गोदावरी या नदीला दक्षिण गंगा या नावानेही ओळखले जाते आणि रुद्ध गंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते. दक्षिण गंगा आणि रुद्ध गंगा हे दोन्ही आपलं उत्तर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे
3 नंबर पर्याय 1 व 2 दोन्ही. पुढे पहा, हिम या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? हिम. हिम म्हणजे काय? तर बर्फ. हिम या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? बर्फ. पुढे पहा, आदिवासी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? आदिवासी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? योग्य उत्तर आहे ठक्कर बाप्पा. ठक्कर बाप्पा. पुढे पहा, वारली चित्रकला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे? कोणत्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे वारली चित्रकला? पर्याय पहा, विचार करा. तर पहा, योग्य उत्तर आहे पालघर. पालघर जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? वारली चित्रकला. ओके. पुढे पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? योग्य उत्तर आहे नंदुरबार जिल्हा. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या नंदुरबार. पुढे पहा, सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पुणे. सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे वाघ. सोपा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 1 मे. महाराष्ट्र दिन 1 मे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय जल. पाणी म्हणजेच काय? जल. पुढे पहा, लोकप्रतिनिधित्व कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? लोकप्रतिनिधित्व कायदा. योग्य उत्तर आहे 1951. 1951. पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत या वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत. आलेले. ल अधिक आहेत असं आहे. ज्या ठिकाणी असे असते, ल अधिक आहे, आहेत असं असतं ना, त्या ठिकाणी 100% कुठला तरी पूर्ण काळ असतो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय पूर्ण वर्तमान काळ. लक्षात घ्या, इथं आहेत आहे म्हणून वर्तमान काळ, इथं ल आहे म्हणून पूर्ण. ध्यानात घ्यायचं, पूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, इथं जर आहेत याच्या ठिकाणी होता, होते, होती असं काही असतं आणि इथं ल असतं, म्हणजे ल अधिक होता, होती, होती असं असतं. पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले होते समजा असं असतं. आता होते म्हणजे काळ कोण झाला? भूतकाळ झाला. मग कोणता काळ? इथं ल आहे की नाही? ल असला, ल अधिक होता, होती, होते असलं की ल म्हटलं की काय म्हणायचं? पूर्ण. काय म्हणायचं? पूर्ण. पूर्ण भूतकाळ म्हणायचं. ओके. जर होता, होती, होते असतं तर या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? पूर्ण वर्तमान काळ हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा, वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये होते? कालावधी विचारलेला आहे. योग्य उत्तर आहे 1936 ते 1946. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचं जे काही वास्तव्य आहे ते 1936 ते 1946 या कालावधीमध्ये होते. पुढे पहा, गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला? योग्य उत्तर आहे मंडाले. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. पुढे पहा, रेघ अधिक ओटी बरोबर रेघोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? रेघ अधिक ओटी बरोबर रेघोटी हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पररूप संधी. पररूप संधी. आता विद्यार्थी मित्रांनो, पररूप संधी कसं काय? तर पहा, रेघ अधिक ओटी या ठिकाणी कोणता स्वर आहे? रेघ म्हणजे अ आहे आणि या ठिकाणी ओ आहे. हा ओ आहे. मग काय? रेघ अधिक ओटी बरोबर रेघोटी. रे घो घो म्हणजे हा जो काही ओ आहे हा 2 नंबरचा स्वर कायम राहिला.
आणि पहिला काय आला, गायब झाला. पहिला जर गायब झाला आणि दुसरा जर कायम राहिला तर ती जी काही संधी असते ती कोणती असते, पररूप संधी असते. कोणती असते, पररूप संधी. म्हणून योग्य उत्तर आहे पररूप संधी. पुढे पहा, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. आमंत्रित, योग्य उत्तर आहे आगंतुक. आमंत्रित याला अपोजिट वर्ड आहे आगंतुक. अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुराग, योग्य उत्तर आहे राग. विद्यार्थी मित्रांनो, अनुराग या शब्दाला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. अनुराग याला विरुद्ध आहे राग. पुढे पहा, राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण आहेत. राष्ट्रीय गाणे, आता राष्ट्रीय गाणं कोणतं आहे आपलं, तर वंदे मातरम. वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. लक्षात घ्या. पुढे पहा, कोणत्या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली या संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले. दिल्ली या ठिकाणाहून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं. योग्य उत्तर आहे बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर. पुढे पहा, मदनलाल धिंगरा यांनी कोणत्या वर्षी करझन वायलीची हत्या केली. योग्य उत्तर आहे 1909. मदनलाल धिंगरा यांनी 1909 या वर्षी करझन वायलीची हत्या केली. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. राजस्थानातील माउंट अबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माचे आहे. योग्य उत्तर आहे जैन धर्म. लक्षात ठेवा, दिलवाडा मंदिर राजस्थान या राज्यामध्ये आहे. राजस्थानमध्ये कुठे, माउंट अबू या ठिकाणी. ते कोणत्या धर्माचं आहे, तर जैन धर्म. किरणोत्सर्गी घटकांचा शोध कोणी लावला. योग्य उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. हेनरी बेक्वेरेल यांनी किरणोत्सर्गी घटकांचा शोध लावला. लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. लोहगड किल्ला, योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये लोहगड किल्ला आहे. सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सजातीय, योग्य उत्तर आहे विजातीय. सजातीय याला अपोजिट वर्ड आहे विजातीय. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आकाश, योग्य उत्तर आहे अंबर. आकाश आणि अंबर दोन्ही झाले समानार्थी शब्द. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. कृतज्ञ, विचारलं काय, विरुद्धार्थी. योग्य उत्तर आहे कृतघ्न. कृतज्ञ विरुद्ध कृतघ्न. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी देश व त्यांच्या सीमारेषा आपल्याला दिलेल्या आहेत आणि कोणता पर्याय बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहा, मॅकमोहन लाईन, भारत चीन. विद्यार्थी मित्रांनो, भारत चीन दरम्यान मॅकमोहन लाईन आहे का, तर 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, रॅडक्लिफ लाईन, भारत पाकिस्तान. भारत पाकिस्तान दरम्यान रॅडक्लिफ लाईन आहे, बरोबर आहे का, 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, ड्युरंड लाईन, पाकिस्तान अफगाणिस्तान. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान ड्युरंड लाईन आहे, बरोबर आहे का, 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मॅकमोहन लाईन भारत चीन दरम्यान, रॅडक्लिफ लाईन भारत पाकिस्तान दरम्यान, ड्युरंड लाईन पाकिस्तान अफगाणिस्तान दरम्यान, तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. या तीनही या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते. योग्य उत्तर आहे विश्वास
एकता, बलिदान. आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य काय होतं? विश्वास, एकता, बलिदान. पुढे पहा, 1942 साली सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. कोणत्या जिल्ह्यात केली? सातारा जिल्ह्यात. कधी केली? 1942 या साली. ओके, लक्षात घ्या. पुढे पहा, शतपत्रे कोणी लिहिली? योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली. पुढे पहा, परमहंस सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? योग्य उत्तर आहे 1849. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोठे झाला? योग्य उत्तर आहे टेंभू या ठिकाणी, सातारा जिल्ह्यात. लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर हे महत्वाचे समाज सुधारक आहे. त्यांच्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. त्यांचा जन्म कोठे झाला? तर टेंभू या ठिकाणी, सातारा जिल्ह्यात. पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? पुणे सार्वजनिक सभा. योग्य उत्तर आहे 1870. 1870. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुख. योग्य उत्तर आहे उन्मुख. अधोमुख याला विरुद्धार्थी शब्द आहे उन्मुख. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील शिकवितात हे काय आहे? योग्य उत्तर आहे क्रियापद आहे. सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. शिकवितात काय आहे? क्रियापद आहे. पुढे पहा, अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अमृत याला विरुद्धार्थी शब्द आहे विष. अमृत, विष. पुढील प्रश्न पहा, अली, मधुप, मिलिंद म्हणजे काय? हा प्रश्न मुंबई शहर पोलीस 2022 मध्ये विचारला गेला आहे. अली, मधुप, मिलिंद म्हणजे काय? तर भ्रमर. लक्षात घ्या, अली, मधुप, मिलिंद आणि भ्रमर हे काय आहे? समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, अली, मधुप, मिलिंद, भ्रमर म्हणजे नेमकं काय? तर भुंगा या शब्दाला हे काय आहे? समानार्थी शब्द आहे. भुंगा म्हणजे मिलिंद, भ्रमर, अली आणि मधुप. त्यानंतर जो काही एक नंबर पर्याय आहे काय आहे? डोंगर. डोंगर या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? डोंगर म्हणजे काय? शैल, गिरी, अचल, पर्वत. लक्षात घ्या, शैल म्हणजे काय? डोंगर. गिरी म्हणजे डोंगर. अचल म्हणजे डोंगर आणि पर्वत म्हणजे काय? डोंगर. त्यानंतर मकरंद. मकरंद म्हणजे काय? मकरंद म्हणजे मध. मध आणि मकरंद दोन्ही झाले समानार्थी शब्द. पुढे पहा, दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? दक्षिण महाराष्ट्राची काशी. योग्य उत्तर आहे वाई. हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो? योग्य उत्तर आहे कॅल्शियम. सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? जे काही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती. कोण करतात? राष्ट्रपती. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? योग्य उत्तर आहे सर्व धर्मांना समान वागणूक म्हणजेच काय? धर्मनिरपेक्ष राज्य. भारताच्या संविधानाची प्रमुख स्रोत कोणती? पर्याय पहा, ब्रिटिश संविधान, अमेरिकन संविधान, आयरिश संविधान यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या संविधानामध्ये काही गोष्टी आपण ब्रिटिश संविधानातून घेतल्या आहे, काही गोष्टी अमेरिकन संविधानातून घेतल्या आहे आणि काही गोष्टी आयरिश संविधानातून घेतलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी
सर्व. लक्षात ठेवा, योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? योग्य उत्तर आहे कटगुण. कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? कटगुण. कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. पुढे पहा, घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश हे होय. काय होय? तर घटनेचा सरनामा. घटनाकारांच्या मते घटनेचा सरनामा म्हणजेच भारतीय घटनेची गुरुकिल्ली होय. UPI. UPIचा पूर्ण अर्थ काय आहे? तर पहा, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. UPI. यू म्हणजे युनिफाईड, पी म्हणजे पेमेंट्स आणि आय म्हणजे काय? इंटरफेस. पुढे पहा, पैसा आला की माणुसकी संपलीच या वाक्यातून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? पैसा आला की माणुसकी संपलीच. आता विद्यार्थी मित्रांनो, पैसा आला आणि पैसा आल्याचा परिणाम काय होतो? माणुसकी संपते. परिणाम म्हणून योग्य उत्तर आहे परिणामबोधक. पुढे पहा, सहाय्यक योजना कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली यांनी. लॉर्ड वेलस्ली यांनी सहाय्यक योजना सुरू केली. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते? योग्य उत्तर आहे बहिष्कृत हितकारिणी सभा. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? 1942. खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? मेघालय. घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? 24व्या कलमान्वये. गदर पक्षाची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 मार्च. काँग्रेसच्या मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? काँग्रेसच्या मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. लक्षात घ्या, मवाळ नेते आणि जहाल नेते. या ठिकाणी बाळ गंगाधर टिळक जहाल नेते होते, लाला लजपतराय जहाल नेते होते, बिपिनचंद्र पाल जहाल नेते होते आणि गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ नेते होते. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1885. 1885. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? विमेशचंद्र बॅनर्जी. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचं अंदाजपत्रक कोण मंजूर करते? योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद. अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. योग्य उत्तर आहे बंगाल या ठिकाणी. भारतातील राज्यांचा कारभार डॅश डॅश यांच्या नावे चालतो. राज्यपाल. लक्षात ठेवा, भारतातील राज्यांचा कारभार राज्यपालांच्या नावे चालतो. पीक हा शब्द कोणत्या पक्षासाठी आहे? पीक. योग्य उत्तर आहे कोकिळा. खालीलपैकी भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? योग्य उत्तर आहे परमवीर चक्र. खालीलपैकी नायटर म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले.
खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहा, अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे. विद्यार्थी मित्रांनो, अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे, हे बरोबर आहे. 2 नंबर पर्याय पहा, अफवा, खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. अप्पलपोटा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. अतुलनीय, तुलना करता येईल असा. विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. अतुलनीय म्हणजे काय? तुलना करता येणार नाही असा, त्याला म्हणायचं अतुलनीय. म्हणून 4 नंबर पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? योग्य उत्तर आहे 12. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? योग्य उत्तर आहे रयतवारी. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली? योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. लोक न्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते? योग्य उत्तर आहे तडजोडीने वाद सोडवण्यासाठी. केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या साली लिहिला? योग्य उत्तर आहे 1883. मला परीक्षेची भीती वाटते यातील परीक्षेची या शब्दाची विभक्ती सांगा. परीक्षेची, चा, ची, चे, च्या जर प्रत्यय असेल तर कोणती विभक्ती असते? षष्ठी विभक्ती असते. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय षष्ठी. ग्रामस्तरावर तंटे सोडवण्यासाठी डॅश डॅश व्यवस्था असते. योग्य उत्तर आहे न्यायपंचायत किंवा ग्राम न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? योग्य उत्तर आहे गोविंदराव. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय घटनात्मक उपायांचा हक्क. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत जे काही घटनात्मक उपायांचा हक्क आहे, या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे केशवसूत. सार्वजनिक काका म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ग वा जोशी, म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. भिवंडी या ठिकाणी चालतो, मालेगाव या ठिकाणी चालतो, अजून कोठे चालतो? तर इचलकरंजी या ठिकाणी. लक्षात घ्या, भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त आपल्या राज्यामध्ये इचलकरंजी या ठिकाणी हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. लोकहितवादी या टोपणावाने कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. दुश्मन. पर्याय पहा, रिपू, वैरी, कलह, शत्रू. आता विद्यार्थी मित्रांनो, रिपू हा शब्द दुश्मन या शब्दाला समानार्थी आहे. वैरी म्हणजे सुद्धा दुश्मन, शत्रू म्हणजे दुश्मन, परंतु
कलह म्हणजे दुश्मन नाही. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. लक्षात घ्या. दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. रिपू, वैरी आणि शत्रू हे तीनही शब्द दुश्मन या शब्दाला समानार्थी आहेत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पुढे पहा. उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. उरावर धोंडा ठेवणे म्हणजे काय? तर अवघड काम करावयास सांगणे. उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच अवघड काम करावयास सांगणे. हापापाचा माल गपापा या म्हणीचा अर्थ सांगा. योग्य उत्तर आहे लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे. हापापाचा माल गपापा. तुंगार टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगार टेकड्या. योग्य उत्तर आहे पालघर जिल्हा. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन. योग्य उत्तर आहे 2 जानेवारी. डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ. योग्य उत्तर आहे अकोला. पुढे पहा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? योग्य उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873. लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कधी केली? 24 सप्टेंबर 1873. विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे. लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. कधी केली? 24 सप्टेंबर 1873. खाण तशी माती या म्हणीची समानार्थी असलेली म्हण ओळखा. खाण तशी माती. योग्य उत्तर आहे बाप तसा बेटा. अनिल हे टोपणनाव कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे आत्माराम रावजी देशपांडे. आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपणनाव आहे अनिल. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? योग्य उत्तर आहे 1:2. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? योग्य उत्तर आहे नानासाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. सन 1978 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? योग्य उत्तर आहे बाबूराव पेंटर. बाबूराव पेंटर. संगीत लाकडी खेळण्यांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? सावंतवाडी. प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? संस्कृत. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? पर्याय पहा. लोह, मॅंगनीज, बॉक्साईट, सोने. विद्यार्थी मित्रांनो, लोह सापडते, मॅंगनीज सापडते, बॉक्साईट सापडते, परंतु सोने सापडत नाही. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? योग्य उत्तर आहे मुघल बादशहा अकबर दुसरा. एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना म्हणजे काय? सुतोवाच. सुतोवाच. गुजरात देशाचा इतिहास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते?
योग्य उत्तर आहे कराची, 1931. साल लक्षात ठेवा, 1931. कराची अधिवेशनाचं अध्यक्षपद सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषवलेलं होतं. निजामशाहीचे संस्थापक कोण होते? योग्य उत्तर आहे मलिक अहमद. पंचायत राज प्रणाली कोणत्या घटनादुरुस्तीने लागू झाली? योग्य उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर हे जे काही अभयारण्य आहे, या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. पांगिरा हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. पांगिरा हे पुस्तक कोणाचं आहे? विश्वास पाटील. पंचायत राज व्यवस्थेचा सर्वात खालचा स्तर कोणता? योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत. पंचायत राज व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर आहे विकेंद्रीकरण. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे 1958. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जे.सी. बोस. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला? योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज. नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली? योग्य उत्तर आहे देवीसिंग चौहान. 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते डॅश डॅश असे करण्यात आले. काय करण्यात आलं? योग्य उत्तर आहे कर्नाटक. लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचं नाव बदलून ते कर्नाटक असे करण्यात आले. पुढे पहा, अल्लाउद्दीन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले? योग्य उत्तर आहे देवगिरी. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले? योग्य उत्तर आहे 1853. वंदे मातरम गीताचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. भारत स्वतंत्र कधी झाला? योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? पर्याय पहा, के.आर. नारायणन उदयभूमी, शंकर दयाळ शर्मा कर्मभूमी, गुलझारीलाल नंदा नारायण घाट आणि राजीव गांधी शक्तीस्थळ. विद्यार्थी मित्रांनो, या जोड्या दिलेल्या आहेत. कसल्या आहेत तर पहा, के.आर. नारायणन यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते उदयभूमी आहे, बरोबर आहे. शंकर दयाळ शर्मा यांचं समाधीस्थळ कर्मभूमी आहे, बरोबर आहे. गुलझारीलाल नंदा यांचं समाधीस्थळ नारायण घाट आहे, बरोबर आहे. राजीव गांधी यांचं समाधीस्थळ शक्तीस्थळ आहे, बरोबर आहे का? चुकीचं आहे, लक्षात घ्या. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. आपल्याला काय विचारलं, कोणती जोडी अयोग्य आहे, म्हणजे कोणती जोडी चुकीची आहे? तर 4 नंबर पर्याय जोडी काय चुकीची आहे. बाकी पहिल्या तीनही जोड्या बरोबर आहे. पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते? योग्य उत्तर आहे सर्वनाश झाला. पानिपत झाले म्हणजेच काय? सर्वनाश झाला. खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? पर्याय पहा, हाय कास्ट हिंदू वुमन, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. विद्यार्थी मित्रांनो, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, बरोबर आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, बरोबर आहे. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. परंतु हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही. तो कोणी लिहिला? कमेंट करून लगेच मला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय. पुढे पहा, शुंग वंशाचा संस्थापक कोण होता? योग्य उत्तर आहे पुष्यमित्र शुंग. चरक संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
योग्य उत्तर आहे आयुर्वेद. दीनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? दीनमित्रकार. योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत कोरले गेले? पर्याय पहा ब्राह्मी, खरोष्टी, प्राकृत, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे वरील सर्व. ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी आणि प्राकृत लिपी या तीनही लिपींमध्ये सम्राट अशोकाचे शिलालेख कोरले गेले. कलिंग युद्धाची ठिकाणे सध्याच्या कोणत्या राज्यात येते? योग्य उत्तर आहे ओडिशा. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? पर्याय पहा, विचार करा. योग्य उत्तर आहे राऊतवाडी. कुंज विहारी हे कोणाचे टोपणनाव आहे? कुंज विहारी. योग्य उत्तर आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पावनखिंड. योग्य उत्तर आहे रणजित देसाई. भारतीय राज्यघटनेत धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आला आहे? धार्मिक हक्कांचा समावेश विचारलेला आहे. धार्मिक हक्क. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय अनुच्छेद 25 ते 28. डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे चिकू. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडीपाठ करून ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.